सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाच्या डावा उजव्या कालव्याच्या कामाबाबत मी खासदार असताना 2023 मध्ये पाठपुरावा करून गती घेतली। आमदारांनी जुन्या कामाचं श्रेय घेऊन पाण्याचं राजकारण करण्याची गरज नाही। शेतकरी कोलमडून पडला आहे। राजकीय संघर्ष थांबवून शेतकरी उभा करण्याची गरज आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र येऊन लढू अशी साध संजय काका पाटील यांनी रोहित पाटील यांना घातली आहे। संजय काका पाटील म्हणाले, सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाचा डावा उजवा कालव्याच्या कामाबाबत मी खासदार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2023 मध्ये पाठपुरावा केला होता। त्यानंतर कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी वस्तुस्थितीबाबत अहवाल प्रस्तावासह दाखल केला होता। जलसंपदा विभागाकडून सिद्धेवाडी प्रकल्पाचा डावा आणि उजवा कालवा विशेष दुरुस्ती कामासाठी 24 कोटी 62 लाख रुपयांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। कालव्याच्या कामाबाबत मी यापूर्वीच पाठपुरावा करून मंजूर केलाय। त्यामुळे आमदार सिद्धेवाडी कालव्याच्या कामांचं श्रेय घेत आहेत। दुसऱ्या केलेल्या कामाचं श्रेय घेऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं योग्य नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत यापूर्वी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांच्याशी यापूर्वी एक वेळ चर्चा झाली आहे। काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकत्र बसू असा निरोप दिलाय। पुढील काही दिवसात आम्ही एकत्र बसू असं संजय काका पाटील यांनी सांगितलं। नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरात राजकीय घडामोडींना वेग आलाय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। शनिवारी काँग्रेसचे नेते अशोक बन्नेनवर यांनी पत्नी माजी नगराध्यक्षा सौ शुभांगी बन्नेनवर यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। यामुळे पालिकेच्या निवडणुकीत शहरातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत। अशोक बन्नेनवर हे गेल्या 25 वर्षांपासून शहराच्या राजकारणात सक्रिय आहेत। शिवसेनेतून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला। यशवंत सेना राष्ट्रीय समाज पक्षाचे काम करत 2010 साली काँग्रेसमध्ये सक्रिय झाले। त्यांची पत्नी शुभांगी यांना एकदा ग्रामपंचायत सदस्य, पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आणलं। शुभांगी बन्नेनवार या 2017 साली पहिला नगराध्यक्षा बनल्या। या कालावधीत त्यांनी शहराच्या विकासात मोठ्या प्रमाणात भर घातली। शहरात त्यांचा मोठा गटही आहे। त्यांनी आज आपल्या समर्थकांसह आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय। त्यामुळे भाजपच्या शहरात मोठी ताकद मिळाली आहे। आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, आतापर्यंतच्या जिल्ह्याच्या राजकारणात प्रस्थापित आणि विस्थापित असे 2 गट आहेत। जिल्ह्यातील ग्रामपंचायती, सहकारी बँका, सोसायट्या, कारखाने यांच्यावर प्रस्थापितांचं वर्चस्व राहिले। परिणामी सर्वसामान्य लोक विकासापासून दूर राहिले। जर तालुक्यासह शहराला विकासापासून लांब ठेवण्याचं काम या प्रस्थापितांनी केले। त्यांना कंटाळून शहराचा कायापालट व्हावा या दृष्टिकोनातून आज अशोक बन्नेनवर, माजी नगराध्यक्षा सौ शुभांगी बन्नेनवर आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत। त्यामुळे शहरात भाजपला मोठं बळ मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा। कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत आपल्याला काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे। त्यासाठी आता कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा अशा सूचना आमदार विश्वजित कदम यांनी केल्या। नेवरी येथे 2 कोटी 78 लाख रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी पुढे बोलताना विश्वजित कदम म्हणाले, देशात व राज्यात भाजपा आणि मित्रपक्षांच्या विरोधात सामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड आहे। प्रत्येक घटकांवर अन्याय करण्याचं काम शासनाकडून सुरू आहे। या सगळ्या गोष्टींचा वचपा जनता येणाऱ्या निवडणुकीत त्यांना घरी बसवून काढणार आहे। त्या दृष्टीने आपली कामे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। यावेळी नेवरी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषद विशेष दुरुस्ती व जिल्हा नियोजन निधी अशा विविध योजनांच्या माध्यमातून 2 कोटी 78 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। अशा विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। विविध योजनांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आलं। याप्रसंगी सागरेश्वर सूतगिरणीचे संचालक शंकर महाडिक, चेअरमन स्वप्नील महाडिक, उपसरपंच राजू महाडिक, युवराज ननवरे, तुकाराम महाडिक, पोपट महाडिक, किरण चव्हाण, डॉक्टर सुहास महाडिक, डॉक्टर विजय महाडिक, सुनील महाडिक, गौरव महाडिक, आत्माराम मंडले, बाळासाहेब ननवरे, विशाल महाडिक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच युवक, ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते।
शिक्षकांची प्रलंबित वैद्यकीय बिले निकाली काढण्यात यावीत. नशामुक्ती प्रशिक्षण रविवारी नको. तसेच पदवीधर शिक्षकांना वेतन त्रुटी शिफारसीसह एक वेतनवाढ देण्यासह विविध प्रश्नांबाबत शिक्षक भरती संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी करण्यात आली. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षक भरती संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन दिलं. यावेळी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाते, कृष्णा पोळ, दिगंबर सावंत, अनिकेत पाटील, शाहनवाज मनेर, शिवाजी ऐवळे आणि पदाधिकारी उपस्थित होते. नशामुक्तीचे कार्यक्रमाचं प्रशिक्षण रविवारी सुट्टीच्या दिवशी घेऊ नये. शालेय स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अभिनंदन पत्र मिळावे. शिक्षकांच्या मेडिकल बिलासाठी सिव्हिल सर्जन यांची तांत्रिक मंजुरी ग्राह्य धरण्यात यावी ही मागणी करण्यात आली. शिक्षकांची मेडिकल बिले मंजुरीसाठी विहित कालावधी ठरवण्यात यावा. त्या कालावधीत मेडिकल बिल मंजूर व्हावं. मेडिकल बिल मंजुरीसाठी विलंब होतोय. वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या पात्र शिक्षकांचे प्रस्ताव मागणी करून वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी शिक्षकांना मंजूर करा. पदवीधर शिक्षकांना वेतन त्रुटी शिफारसीप्रमाणे एक वेतनवाढ मिळण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यती सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बोरगावमध्ये पार पडत आहेत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याकडून या श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं असून कोट्यवधींची बक्षिसं या बैलगाडी शर्यतीसाठी ठेवण्यात आली आहेत. 400 ते 500 एकर क्षेत्रावर बैलगाडी शर्यतीचं नियोजन करण्यात आलं असून 2500 बैलगाडी आणि 5000 बैल शर्यतीमध्ये सहभागी होणार आहेत. त्याशिवाय महिला बैलगाडी शर्यत देखील या ठिकाणी पार पडणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. शेतकरी बळीराजाच्या अत्यंत जिव्हाळ्याची बैलगाडी शर्यत काळाच्या पडद्याआड न जाऊ देण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न करून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत स्पर्धा तसेच श्वान शर्यतीचं आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा मुख्य हेतू गोवंश संवर्धन आणि पशुसंवर्धनाचा प्रसार असून एकनाथ शिंदेंनी गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयातून प्रेरणा घेऊन हे अधिवेशन आयोजित करण्यात आले अशी माहिती आयोजक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली. 3 फेऱ्यांच्या बैलगाडी शर्यतीत विजेत्यांसाठी मोठ्या प्रमाणात बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. टोयोटा फॉर्च्युनर 2, महिंद्रा थार 2, ट्रॅक्टर 6 ते 7, मोटारसायकल 150 अशी बक्षिसे विजेत्यांना दिली जाणार आहेत. प्रथम पारितोषिक टोयोटा फॉर्च्युनर, द्वितीय पारितोषिक महिंद्रा थार, तृतीय व चतुर्थ आणि 5वे पारितोषिक ट्रॅक्टर तर 6वे ते 10 पर्यंत मोटारसायकल असेल. वाळवा तालुक्यातील बागणी येथील ट्रॅक्टर मालकाची ऊस तोडणी मजूर पुरवतो म्हणून 5,61,000ची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मालक विलास बाबूराव खोत यांनी फिर्याद दिली तर संशयित टोळी मुकादम विलास रामू लमानी याच्यावर आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. 3 मे 2022 ते 10 मार्च 2023 या कालावधीत ऊसतोड मुकादम विलास लमानी यांनी विलास खोत यांचा विश्वास संपादन करून त्यांना ऊसतोड मजूर पुरवतो असं सांगून विलास खोत आणि त्यांचे भाऊ व पुतणे यांच्याकडून वेळोवेळी बँकेतून आणि ऑनलाईन पद्धतीने 5,61,000 रुपये घेतले आणि विलास खोत यांना कोणत्याही प्रकारे ऊसतोडणी मजूर पुरवले नाहीत. त्यांचा विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केली. याबाबत अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने भटकी कुत्री सार्वजनिक ठिकाणाहून तातडीने हटवा या दिलेल्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करा, अन्यथा महापालिकेत भटकी कुत्री सोडण्यात येतील असा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिलाय. महापालिका क्षेत्रामध्ये भटक्या कुत्र्यांनी आणि जनावरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. हजारोंच्या संख्येने असणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी वृद्ध महिला, वाहन चालक आणि बालक यांच्यावर हल्ले चढवले आहेत. काहींना यांच्या हल्ल्यात प्राणही गमवावा लागलाय तसेच गाड्यांचं नुकसान करत आहेत. या विरोधामध्ये काही महिन्यांपूर्वी हिंदू एकता आंदोलनाने सांगली महापालिकेच्या आयुक्तांना भेटून निवेदन दिलं होतं. भटक्या कुत्र्यांना पकडून महापालिकेच्या वतीने तातडीने निवारा केंद्र बांधून त्यामध्ये त्यांना कोंडून ठेवा अशी मागणी केली होती. याबाबत महापालिकेचे आयुक्त यांनी समडोळी रोडवरील कचरा डेपोजवळ असलेल्या महापालिकेच्या भूखंडावर निवारा केंद्र बांधून कुत्र्यांना पकडून त्या निवारा केंद्रामध्ये बंदिस्त करून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावू असा शब्द दिला होता. त्याचं पुढे झालं काय? आता सर्वोच्च न्यायालयाने भटकी कुत्री सार्वजनिक ठिकाणाहून हटवून त्यांची नसबंदी करून त्यांना पाळीव प्राणी निवारा घरात हलवावे
असे आदेश सर्व राज्यांना दिलेत। याची अंमलबजावणी महापालिकेने तातडीने करावी, अन्यथा सांगली महापालिका हद्दीतील भटकी कुत्री पकडून महापालिकेत सोडू, असा इशारा माजी आमदार शिंदे आणि माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी दिलाय। माधवनगरमधील रविवार पेठेतील अंगणवाडी समोर घाणीचं मोठं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे अंगणवाडीतील चिमुकल्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करून देखील दुर्लक्ष केल्याची व्यथा अंगणवाडीच्या शिक्षकांनी मांडली आहे। माधवनगर वॉर्ड क्रमांक 1 मधील चांदणी चौकातील एक समाज मंदिरात अंगणवाडी क्रमांक 114 ही भरवली जात असून याचा पट 15 आहे। या अंगणवाडी समोरील कॉन्क्रीट गटार गेल्या 6 महिन्यांपासून पूर्वी नवीन बांधकाम करण्यात आले। सदरची गटार वारंवार ओव्हरफ्लो होत असून त्यामुळे दूषित पाणी अंगणवाडीच्या अंगणात साचतं। सध्या देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात भर डुकरांची पडली आहे। या अशा दूषित पाण्यातून अंगणवाडीचं लहान मुलं ये जा करत असतात। नाईलाजास्तव या मुलांचा खाऊ तिथं शिजवला जातो, त्यामुळे या अंगणवाडीतील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून मुलं आजारी पडत आहेत। याबाबत अंगणवाडीच्या शिक्षिकेने अनेक वेळा तक्रार करून किमान बाजूने 4 पत्रे अंगणात मुरुम टाकावा आणि ही गटार स्वच्छ ठेवावी अशी मागणी वारंवार केली, मात्र त्याकडे पाठ फिरवले। याचा दुष्परिणाम अंगणवाडीच्या पटावर होत असून दूषित पाण्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय, त्यामुळे या सांडपाण्याचा निचरा तातडीने करावा अशी मागणी विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षकांनी केली आहे।